तुम्हाला जर कोल्हापुरी मिसळ खायची असेल तर सिंहगड रोड येथील शारदानंद मिसळ हा एक चांगला पर्याय आहे. यांची मिसळ कोल्हापुरी पद्धतीची असून तिखट अजिबात नाही. पोट खराब होत नाही हे मुख्य आहे. यांच्याकडे मिसळ मसाला पण मिळतो, तो नक्की ट्राय करा. आणि आता ही मिसळ तयार कशी होते हे आपण बघूया. नमस्कार, मी देवानंद पाटील कापूसखेडकर, शारदानंद मिसळ ओनर आणि ही माझी मिसेस नंदिनी देवानंद पाटील. आम्ही गेली 20 वर्षापासून इथं मिसळ विकतोय. सुरुवातीला आपली हातगाडी होती, त्याच्यानंतर आज आपण स्वतःच्या जागेमध्ये स्वतःचं मिसळ हाऊस आहे. आपल्या मिसळचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच रस्त्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या चवी बघायला मिळतील. हसत खेळत खाऊ शकता, अगदी घामाघुमून खाऊ शकता आणि डोळ्यातून पाणी देखील काढू शकता. इतपत तिखट पण आहे. तिखट खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कसलाही तुम्हाला त्रास होत नाही. तेल जळजळ होणे, तेल घशाशी आल्यासारखं होणे, हे कोणतेही त्रास होत नाही. हे सगळे मसाले आपण गावाकडून आणतो. आपलं फरसाण वगैरे आहे ते स्पेशली कोल्हापूरवरून येतं. आणि आपला मिसळचा तयार मसाला आहे तो देखील आपण विक्री करतो, जेणेकरून तुम्हाला ज्यांना फॅमिली घेऊन इथे येणं शक्य नाही ते लोक तो मसाला घेऊन घरी जाऊन त्याची मिसळ बनवून इथल्या मिसळसारखी तिथं घरी पण तुम्ही देखील चव स्वाद घेऊ शकता. असा आपला मसाला पण विकत मिळतो आपल्याकडे. 4 ते 5 पर्यंत लागतो. तेल साधारणतः गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकतो. त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आपण आता. जिरे गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकतो. बारीक उभा चिरलेला कांदा टाकतो आपण त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडस मीठ टाकतो आपण. मीठ टाकल्यानंतर हळद टाकतो आपण. ही साधारण किती लोकांची मिसळ आहे? ही 8 लिटर रस्सा तयार होतो. याच्यामध्ये 1 किलो मटकी आहे. त्याच्यामध्ये आपण आता बॉईल करण्यासाठी 3 लिटर पाणी टाकणार आहे. व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची. 2 ते 3 मिनिटं लागतात भाजून घ्यायला.
ते पाणी किती होतं आता टाकलेलं साधारण? आता टाकलेलं 1.25 लिटर होतं, 1.25 ते 1.5 लिटर. मगाशी जी मटकी टाकली होती आता ती व्यवस्थित शिजली आहे आणि जो आहे त्याला उकळी आली आहे. ते झाकण लावलंय. थोडा वेळ अजून शिजायला पाहिजे. मिसळचा मसाला, मिसळचा मसाला टाकतो. याच्यात मिसळ मसाला टाकतायत. त्यांचा रेडीमेड मसाला मिळतो जो की 600 रुपये किलो आहे आणि साधारण 4 ते 5 महिने टिकतो. आता मिसळ मसाला आणि मटकी एक जीव करून घेतील. यामध्ये त्यांनी उकडलेल्या मटकीचं पाणी टाकलंय. एकजीव करून घ्यायचं. हे सगळं त्यांनी एकजीव करून घेतलंय. कलर बघू शकतो. इथे तुम्ही कलर बघू शकता. याच्यात कोणताही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही. हा खरा मिसळचा साठी जो मसाला आहे त्या मसाल्याचा कलर आलाय. उत्तम प्रकारची मिरची याच्यात वापरली आहे आणि यांचा मसाला हा ताजा असतो. ही कोल्हापुरी मिसळ असली तरी पोटाला याने काही त्रास होत नाही. खूप तिखट अशी नाहीये. योग्य प्रमाणात मिरची आणि इतर मसाले वापरलेत. आता यामध्ये अजून उकडलेल्या मटकीचं पाणी, जे की आपण मगाशी बघितलं मटकी उकळत होती त्यातला पाण्याचा स्टॉक काढून याच्यात ऍड केलाय आणि हा मिसळ आणि त्याचा रस्सा तयार झालेला आहे.
छान आहे इथली. हातगाडीपासून दादांनी सुरुवात केली होती, तर आज त्यांचं व्यवस्थित असं छान शॉप आहे, तर सगळ्यांनी मिसळ ट्राय करा. किती वर्ष मिसळ खाता तुम्ही? आज 7-8 वर्ष झाली इथं मिसळ खातो. थँक्यू.